सीताराम पवार, रामपूर. अंगठी 2 नग, एकूण रक्कम 1,85,000 रुपये. कालच्या तारखेत नाही का. हो, आज देतो म्हणले होते. हो, पण कायचे लोक आणून देतात आणि कायचं काय नाही का. हो, पाठवून द्यावं लागेल गोलूला. हो, असंच करावं लागेल आज. अरे गोलू, मी काय म्हणत होतो, आज थोडं रिकाम पण आहे का तुझं? हो, हे आपलं रामपूरला सीताराम पवार आहेत. हां, इथून 20 किलोमीटर आहे आपलं यवतमाळ रोडवर. तर तिथं जाऊन आपल्याला 1,85,000 रक्कम त्यांच्याकडून घेणे आहे. हो, काल त्यांनी अंगठी नेलेली आहे त्यांच्या भावानी. तर तिथं जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून आपले पैसे घेऊन यायचे. तसं आज देणारच आहे, माणूसही प्रमाणिक आहे, ते काही विषय नाही. जाऊन पैसे घेऊन ये. आता है हे बिल आता घेऊन आपल्याला घरी जाणार आहे का त्याच्या. हा हो, आता हे का सोनं का आपलं का काय पडीत राहणार वाहन आहे का. हा अजिबात आहे बा, तुम्ही उधारीचं कामच नको करू बाबा. हो, कारण की कसं आहे, आपला धंदाच नाही ना उधारीचा. हा काय काय थोडी रक्कम असते का. फालतू एखादी चाट दिली हे दिली बसा लागेल आपल्याला. काय आहे त्याचं, आपल्याला लेखी आहे का कोणतं काय घेतलं आपण द्यायचं. तसं नसते गोलू, कसं असते, व्यवहार असते, विश्वास असते. हो, बिझनेस आपल्याला करायचा आहे ना. घडमोड करण्याचं काम हा माणूस कितीतरी वर्षापासून करून राहिला आणि एवढ्या त्या 2 वर्षात त्याचं खूप वाढलेलं आहे. हो, म्हणून कसं आहे, चांगला आहे, गिऱ्हाईक चांगला आहे, रेग्युलर आहे. आणि प्रामाणिक आहे विशेष म्हणजे. आणि कसं आहे, जवळ माणसं आलेली होती घरी, त्याला अंगठ्या पाहिजे होत्या. कदाचित त्याचा भाऊ इकडे आला असेल, त्याला फोन करून त्यांनी मागून घेतल्या. हो, आता जवळचा ते धोंड्याचा कार्यक्रम असते ना, त्याच्यात त्याला अंगठ्या दिल्या. हो, म्हणून आज आता सकाळी देऊन देतो म्हणे पैसे, असं म्हणे, फोनवर बोललो ना आम्ही. हो, तू आता जाय आणि ते पैसे वसूल करून आण. बरं मग आता निघून जा तुम्ही. हो, कसं आता 8 वाजून राहिले, 8:30 पावणे 9 पर्यंत पोहोचून जातो नाही का. चला ठीक आहे, मग येतो मग. ये मग, काही अडचणी आली तर मला फोन करतो. हो, चालेल, ये मग, ठीक आहे. नवीन आता गावात नाही. हो, काय म्हणते काय सांगा बा. नमस्कार काकाजी, नमस्कार म्हटलं. आपलं इथं सीतारामजी पवार आहे की नाही. हो, यायचं आपल्याला घर पाहिजे होतं. हो, कुकडे आहे त्याचं घर. अच्छा, सीताराम पवार का. असं असं. हो हो, आहेत ना गावात आहे आमच्या. हो, पण तुम्ही कधी लाभजीच म्हणता आता पुढे जासान का नाही. हो, पुढे गेलं की तुम्हाला चक्की लागल. हा, झालं तर चक्कीत सापडतील ते, नाही तर मग घरी जायचं. हा हो, तर आता काय नेमकं म्हणजे काम घेऊन काय म्हटलं. हा, कसं काय आले इकडे, म्हणजे ओळखीचे नाही म्हणून राहिलं, आजच पाहिलं तुम्हाला. नाही वसुली होती. आपलं कसं आहे, ज्वेलर्स आहे आपलं गुलगुले ज्वेलर्स. तर त्यांच्याकडे आपले 2 अंगठीची वसुली बाकी आहे. हो, आज देणार होते ते, तर पप्पांनी पाठवलं मला. हो, काल त्यांच्याकडे जवळ वगैरे आलेले होते पाहुणे. हो, तर म्हणून ते कसं काल पैसे त्यांनी दिले नाही, तर आज त्यांनी बोलावलं होतं घेऊन जा म्हणून. म्हणून मी ते वसुलीसाठी आलेलो. नाही म्हणलं कसं काय आहे, काही समजून नाही राहिलं बा. जवळ यायला ते म्हणते कोणते जवळ यायले आता या कधील बुडाले. हा, कोणत्या पोरी आहेत म्हणलं, आपण तर आज लोक नाही पाहिला. हा, कोणत्या जवळला अंगठ्या गेल्या म्हणा मायाबीन. हो ना, मला भीतीच वाटून राहिलं बा, जवळ कोणत्या यायची. हो ना, पाहतो ना, सांगतो मी द्यायला बरोबर काहीतरी यायचं हुकवाक झालं. अरे गुलगुले भाऊ, हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसते मला. हो, तुम्ही सीताराम पवाराच्या जागी दुसऱ्याच गावच्या सीताराम पवारच्या घरी आले असं मला वाटून राहिलं. रामपूरचेच आहेत का, रामपूरचेच पत्ता तेच आहे का म्हणलं. अरे नाही हो, रामपूरचेच आहे ना, दुसऱ्या कोणत्या गावच्या, याच गावचे आहेत ते, रामपूरचेच आहे. अरे बाबा, तुम्हाला काय डोकं फोडून सांगू काय. अरे त्याला पोरीच नाही ना. हो, एक पोरगच आहे फक्त भानू नावाचं. पोरीन जवळ कुठून आणले त्यानं ना, कायले अंगठ्या घेतले त्यानं, काल गावात तरी होते का ते. हो, गावात म्हणजे अरे त्याच्या घरी कार्यक्रम होता म्हणते धोंड्याचा, म्हणून तर त्याच्या भावानं अंगठी नेली ती आमच्या तिथून. त्याच्या भावाला पाठवलं होतं त्यानं. मला आता बा डोकंच फोडायची पोय. अरे बा, त्याला भाऊ कुठून आणला आता तुम्ही. अरे एकुलती एकटेच आहेत ते. मग काय करायच्या, काही आपलं बोलता, पहिले जवळ आणले आता भाऊ आणला. हा हो, दुसऱ्या गावचं आहे प्रकरण, आमची इथं नाही हे. जा तुम्ही ते बरोबर विचारा तुम्ही कोणाला पाठवलं तुम्हाला तर. बोलता राजो, अरे सीताराम भाऊ रामपूरचे सांगितलं ना, बाबा सांगितलं 20 किलोमीटर इथून आहे म्हणे, हेच गाव आहे ना ते. मग काय तुम्ही राजा काही खोट्या गोष्टी बोलता. तुम्ही काही आता मला बरोबर नाही सांगू राहिले असं वाटते बा. म्हणजे मग आम्ही इथं काय टवाळ्या करायला बसलो का म्हणलं. हो, कॉमेडी मारायला बसलो का इथं, ते त्या यायला विचारा बा तुम्ही. अरे शिवलाल इकडे बरं. हो, यायला सांग बा काय आहे इथं. का दिनेश भाऊ, काय गडबड आहे म्हणलं, कोण आहे पाहुणे का भाऊ, काय म्हणलं म्हणलं, काय अडचण. अरे काही नाही बाबा, ते काय म्हणून राहिले, सीताराम पवार आहे तुमच्या गावात. हो, त्याच्या जवळला काल धोंड्याचा जेवणाचा कार्यक्रम होता म्हणते, तर 2 अंगठ्या आणल्या म्हणे. तर त्याचे पैसे वसूल करायला आलो म्हणते बा. तुम्हीच सांगा, कधीर बुड्याला जवळ आहेत का. का ते म्हणते त्याच्या भावानं नेल्या म्हणते अंगठ्या तिथून. त्याले भाऊ तरी आहे का कंदिला बजीले. हे म्हणतात नाही म्हणते त्याले भाऊ आहे म्हणते, जवळ होते म्हणते. काय बा, कठीणच काम आहे. दिवस निघाला की एक एक सुरूच होती. अरे भाऊ म्हणलं, त्याले भाऊही नाही त्याले जवळही नाही. कार्यक्रम त्याच्या तर झालाही नाही. काल तर ते त्या कोणाची गुलाबरावची तर गेले डमणी घेऊन, ते नाही हो डमणी गिमणी घेऊन गेले ते म्हणे. तेच सांगून राहिलं ना, त्याला गावातही नव्हते ना काल, ते डमणी घेऊन गेले तिकडे. जा बा तुम्ही, ते सरळ सरळ जा, चक्की आहे आणि त्याच्या घरी विचारा काय प्रकरण नाही तुमचं. आम्हाला ते काही डोक्यात येऊन नाही राहिलं. हो, आम्हाला तर वाटतं की हे दुसऱ्याच गावचं काहीतरी आहे विषय. नाही नाही, ते बा ते खोटे बोलत नाही, माणसं प्रमाणिक आहेत ते, माझ्या वडिलांना माहित आहे ना. हो, तुम्ही खोटे बोलता, तुम्ही कसे टवाळखोर लोक दिसता मला. हो, ये तुम्ही. बस झाला आता, जा तुम्ही, जा जा. हो, जा लवकर जा त्याच्या घरी. हो, डोकं खाऊ नका आमचं, जा. अरे दादा दादा, मी काय म्हणतो हो, हेच घर आहे का आपलं. हो, कंदील आबूजी म्हणतात त्यांचं घर हेच आहे का म्हटलं. हो त्याचंच आहे ना. हो, मी मुलगा होता त्याचा. हो, काय होतं, काय अडचण आहे. काही नाही, ते भेट घ्यायची आहे त्याची. हो, बाबांनी पाठवलं त्याच्याकडे मला. हो, फक्त त्यांना आवाज द्या बाहेर. हो, मी बोलतो काय बोलास ते.
अरे या ना आतमध्ये या ना. आहेत ना बाबा, आहेत बसून आहेत. बस आता चक्की निघालीच होती. आहेत या या हो, या म्हणलं आतमध्ये या. ठीक आहे, चला आतमध्ये चला. नमस्कार काका, नमस्कार. म्हणलं गुलगुले ज्वेलर्सवरून आलेला मी. हो, ओळखता ना मला? मीच तेच तर म्हणलं तुम्हाला बघितलेलं आहे 1-2 वेळा दुकानामध्ये. पण आपण लोकल एकाच्या बरोबर सांगत नाही तुमच्या गावचे. हो, तुम्ही सीताराम पवार ना? बाबा आता याच्यात काय डाऊट आहे? अरे तुम्ही ज्वेलर्सवाल्याचे मुलगा आहे, मला माहित आहे. आता मी किती वेळ आलो तुम्ही बघितलं आहे तुम्हाला. काहून काय होतं भाऊ, कशासाठी इकडे कसे काय आले म्हणलं? काही काही काम होतं गावात? काम म्हणजे अरे तुमच्या इकडेच काम होतं ना. थांबा 1 मिनिटं, बिल आणलेलं आहे. हो 1 मिनिटं, बिल देतो तुम्हाला. बिल बघा, तुमच्या नावाचं बिल आहे ना? काय बिल आहे का आमच्या माया नावाचं? हा नाही हो, दाखवा बरं कोणतं आहे बाबा, दाखवा दाखवा. बघा ना, अंगठीचं बिल आहे. हो बाबांनी दिलेलं आहे, बघा ना. हे बिल आहे का ते? अरे मग हे तर व्हॉट्सअपवरच टाकलं ना काल तुमच्या बाबानं. हो ना, आलं ना लक्षात. ते 2 अंकीचं बिल आहे, 1,85,000. हो आलं ना लक्षात, आलं ना. हा मग तेच, मग पप्पानीच पाठवलं ना मला. हो तर आता हे तुमची रक्कम घेणे बाकी आहे का नाही? खाली लिहिलेलंच आहे घेणे बाकी. तर तेवढी रक्कम मग तुम्ही आज देणार होते का नाही? तुम्ही तुमच्या भावाला पाठवलं होतं. तर ते आता रक्कम घ्यायसाठी आलो तुम्ही. हो बाबा म्हणे घेऊन ये म्हणे. अरे काय बोलता काय तुम्ही गुलगुले? तुमचं तरी तुम्हाला समजून राहिलं का? अरे भाऊ म्हणलं, जे आता समजा घ्यासाठी अंगठी घ्यायला आला होता, तर त्यानं पैसे दिले नाही का तुम्हाला? पैसे दिले असं ना? काय काकाजी, तुमच्या लक्षात नाही राहत वाटते बा. अरे म्हणलं तुम्हीच तर पाठवलं होतं ना तुमच्या भावाला. रक्कम थोडी दिली काही त्यानं, अंगठ्या नेल्या फक्त. बाबा म्हणे बा अंगठ्याचे पैसे तुमच्याकडून घेणार आहे, म्हणून तर बिल घेऊन आलो मी. अरे बाबा हे काय बोलून राहिले तुम्ही? पैसे दिले नाही म्हणता? अरे पैसे दिले नाही ना, ते पैसे घेऊन आलते ना. फक्त माझ्या नावानं फक्त ते बिल बनवलेलं आहे. खरं हे अंगठ्या गुलाबराव आगलावीचे आहे. त्याची जवळ आहे ते, माझ्या इथचं काहीच नाही. फक्त माझ्या नावावर बा 400-500 रुपये काहीतरी फायदा होऊ शकते, म्हणून ते आला होता घ्यायले. हो फोनवर मग मी तेच सांगितलं ना, त्याला अंगठे देऊन द्या बा, पैसे घेऊन घ्या. पैसे तर मी थोडी म्हणलं काही मी देतो म्हणून. अरे अरे काकाजी, तुम्ही कसे काय बोला? थांबा बा, पप्पाशी बोला तुम्ही. हो ना, पप्पानी काय सांगितलं मला की बा तुमच्याकडून पैसे घेणे, तुम्ही म्हणता की कोणता आग लावायला याच्यातनी. अरे बाबा म्हणलं काकाजी, असे कामं नका करू, खोटे धंदे. तुम्ही आता अंगठ्याचे पैसे देणार होते असं सांगितलं ना फोनवर. पुढच्या माणसानं अंगठ्या नेले, पैसे तुमच्याकडे लावले. अरे बाबा कसं करू राहिले तुम्ही? कार्यक्रम कोणाचा? अंगठ्या घालून कोण राहिलं? बिल कोणाच्या नावात फाटून राहिलं? तुम्ही फोन लावा, तुमच्या बाबाला फोन लावा. काय राहिलं नसतं झालं येतं. नाही हे नाही पटलं काकाजी आपल्याला. कसं आहे, इमानदारी माणसानं कायम ठेवली पाहिजे. बाबा एवढा विश्वास ठेवून राहिला तुमच्यावर. उधारीत आम्ही कोणाला देत नाही सोनं. तुम्ही म्हणता राजा म्या पाठवलं नाही नसं नाही. खोट्या गोष्टी नका करू तुम्ही. मी 2 मिनिटात फोन लावतो आणि बाबाशी काय विषय क्लिअर करून टाकतो. बा लवकर करा फोन. मग काय तर पैसे दिले ना त्या माणसानं, असं कसं काय होणार आहे ते? लावा फोन, लावा लवकर. हॅलो, हां बोल गोलू, काय म्हणते? पोहोचला का? रामपूरला पोहोचला का त्याच्या घरी? हो पोहोचलो मी त्याच्याच घरी. त्याला बिल दाखवलं तर ते म्हणतात की बा पैसे दिलेले आहे म्हणते हे. जो काही व्यक्ती आला होता, हो त्यानं पैसे दिले असेल म्हणे. आता माझ्याकडे बिल कशाला आणलं म्हणे? पैसे दिले म्हणते? कोणाजवळ पैसे दिले? ते फोन दे त्यांच्याकडे. हॅलो हॅलो, अरे मीच बोलतो म्हणलं. अरे काय शेटजी कसे करू राहिले हो तुम्ही? पैसे त्या माणसाने दिले नाही का तुम्हाला? पैसे घेऊन आला होता ना तो माणूस. काय बोलून राहिले तुम्ही? पैसे कशाला दिले? काल ते आले आमच्याकडे, तुमचं नाव सांगितलं, प्रत्यक्ष फोनवर मी तुमच्यासोबत बोललो. तुम्हीच म्हणाले ना माझे भाऊ आलेले आहे म्हणून, त्यांच्याकडे द्या, तुमच्या जवळ ते कार्यक्रम आहे तर. तुम्हीच बोलले ना माझ्याशी. हो ना, ते बोललो मी, सगळं बरोबर आहे, त्याच्यात नाही मी काय म्हणत. पण पैसे घेऊन आला असेल ना ते माणूस. पैसे घेतले नाही का तुम्ही? पैसे थोडी म्हणलं मला तुम्ही पैशाचा विषय काढला का? की बा पैसे द्या म्हणून का काही देता काही? तुम्ही तर मला काही विचारलं बी नाही. हो ना, तुम्ही पैसे नाही दिले हे मलाही माहित आहे, कारण की तुमचा भाऊच तसा बोलला ना की बा उद्या सकाळी पैसे देणार आहे म्हणून. सकाळी आता तुमचा माणूस पाठवावा, आता सध्या पाहुणे आहे, गडबड आहे. मी अचानक इथं आता ते काय खत घ्यायसाठी आलो म्हणे. अशा त्यानं सांगितलं ना मला. अरे बापरे, काय बोलता तुम्ही? म्हणजे असं म्हणलं का त्यानं? तुम्ही मला फोन तर करायला होता राजा. पैसे बा उद्या देऊ राहिले का म्हणून? मी म्हणणार होतो, पण तुमची इथं पाहुणे होते, तुमचे जवळ माणसं समोर आहे बा, कसं तुमचा मान ठेवला म्या. मी म्हटलं बा जाऊ द्या, उद्या देतो म्हणते. तुमचा भाऊ काय खोटा बोलणार आहे? तुमच्या भावानं नेलेली आहे आणि पैसे दिलेले नाही. हो ना, पण तुम्ही मला एका शब्दाने विचारलं का की बा इतके इतके बिल झालेलं आहे, इतके पैसे तुम्ही कधी देऊ राहिले? मला तुम्ही विचारलं नाही ना, मग गलती तुमची आहे का ते? तुम्ही त्याला कसं काय परस्पर देऊन टाकून राहिले ते? म्हणलं मी बिल देऊ शकत नाही ते, कारण की मी नेलाच नाही अंगठ्या. मी कसं काय देणार? पुढच्या माणसाला पैसे मागा तुम्ही. म्हणजे कसं काय बोलून राहिले? अरे तुमच्या नावानं बिल फाटलं ना ते. बिल कोणाच्या नावानं फाटलं? तुमच्या. फोनवर तुम्ही बोलले, रेकॉर्डिंग माझ्याजवळ पूर्ण आहे ते. मी सगळं सेव्ह केलेलं आहे. असं कसं काय बोलून राहिले तुम्ही? नाही नाही, अरे ते रेकॉर्डिंग असो काही असो, पण मला आता तुम्ही कसे काय पैसे मागून राहिले? त्या माणसाजवळ तुम्ही हातात अंगठी दिली त्याच्या, बिल मा नावानं फाडून राहिले, असं कसं काय होणार आहे? म्हणलं ते मा काही त्या माणसाचा संबंध नाही, मी काही त्याला ओळखतही नाही आणि मी पैसे देतही नाही. असं म्हणजे पैसे देऊन नाही राहिले तुम्ही, नाही का? बरोबर, आता खाक्या दाखवा लागेल तुम्हाला मग. हो, पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला की मग म्हणू नका मला असं झालं तसं झालं. तुमच्या नावानं बिल फाटलेलं आहे, तुम्ही फोनवर माझ्यासंग प्रत्यक्ष बोललेले आहे आणि मी तुमच्या भावाजवळ दिलेलं आहे. हो, मी आता रिपोर्ट देऊन देतो, तुमचा विषय क्लोज. कसं काय रिपोर्ट देऊ राहिले तुम्ही? थांबा जराशी, माणुसकीच राहा जरा. मी आता त्याला फोन लावतो काय. तुमचे पैसे पोहोचून जाईल. हो थांबा, गडबड करू नका. 2 मिनिटं फोन बंद करा, मी डबल लावतो.
तेच म्हणतो मग तुम्ही तुमचं भाऊ भाऊ काय आहे ते पाहून घ्या आणि माझे पैसे लवकर आणून द्या. तेच म्हणलं मुलाजवळ लवकर जमा करा. ठीक आहे, लावा फोन लावा. भडकला वाटते आता कंदील नाही का. हो, ज्वेलर्सवाला पोहोचला याच्या घरी. लागली याची आता बुडाली आग नाही का. म्हणून म्हणलं ना बाबू, गुलाबराव आग लावायच्या मागं लागू नको. कशी आग लावते तर आता समजन तुले. आता कसा बरोबर पलटी मारतो यायला आता. थांब आता उचलतो. हॅलो, हां हां, बोला बोला कंदीला बाबूजी बोला. मिठी छुरी चालवा लागल हो, तर काम होईन आपलं नाही का. एकदम जर भडकलं तर सगळं वाया जाईन आपलं काम. निघाले तर निघाले हो, नाही तर 1.85 दणका दिसते मला. अरे रामराम म्हणलं. अरे काय गुलाबरावजी, काय म्हणते जवळ गोय, बरं आहे सगळं पद्धतशीर आहे. पहा कसं साखर पिळते. हो हो हो, बिलकुल बिलकुल. आता बा जवळ बुवा हिंदते नेमकेच आता मावरले गेले तर. हो, 2 गाड्या आता, एक घरचीच आहे आपली आणि एक भाड्याची. हो, गेलेत बा सगळे आता. मा घरची हे ती, आता मीच थांबलो घरी. हो, काहून काय होतं बा. हो, बरं आहे सगळं. हो हो हो, चांगलं आहे चांगलं आहे हो. पण नाही गुलाबरावजी, ते तुम्ही काल अंगठ्या आणल्या म्हणलं, तर ते काय बिल दिलं का नाही म्हणलं, ते का बाकी आहे अजून. हो, त्याचा फोन आलता मला, म्हणे बा पैसे अजून दिले नाही म्हणे त्यानं. हो, तर ते पैसे द्या लागत होते तुम्ही. कसं आपलं नाव सांगून तुम्हाला त्यानं उधार दिलं. त्याचे पैसे आता देऊन द्या लागत ना आपल्याला. हो, तर पैसे काही पाठवता तुम्ही. त्याचे पैसे पैसे कायचे म्हणलं, कायचं बिल अंगठ्याचंच ना. अरे मग ते दिलं ना, मग तुम्हाला बिल पाठवलं ना त्यानं. तुम्ही दिलं नाही का ते बिल अजून. हो, तुम्हाला पाठवलं ना. कसं काय बोलू राहिले तुम्ही. मी काय देऊ बाबा, का माय जवळ होय राजा ते. का डोक्यावर घेऊन नाचू द्यायले. अरे जवळ तुमचे आहे ना बाबा, मी काय पैसे देऊ. म्या काय म्हणलं तुम्हाला. काय बोलता राजा, तुम्हीच तर म्हणे हो. आपल्याला बा पुरी नाही हो. यावर्षी धोंड्याचं जे अंगठीचा खर्च आहे ते मीच करतो बा. दुनियाचं आता बिल तुम्ही काय आहे ते मला पाठवून द्या बा. आता मी ज्वेलर्सवाल्याला सांगितलं बा तसं. की बा असंच आहे हो, बिल हे देणार आहे. तुम्हीच बोलले ना असे. अरे बाबा, मी काय बोललो बा. अरे म्या पैशाचा विषय तरी काढला का. अरे फक्त म्हणलं बा, मा नावानं आणा तुम्ही. भलाही तुम्हाला 400-500 रुपयाचा फरक पडू शकते, अशासाठी मी तुम्हाला ते हे सांगितलं पत्ता. अरे तुम्ही तर मा बोकांडीवर देऊ राहिले हे. अरे बा, तुम्हाला जे ध्यानही राहत नाही वाटते. अरे तुम्ही बोलले ना की म्हणे तुम्ही अंगठ्या घेऊन या, मी पैसे देतो. तुमच्या जवळ यावर्षी मीच करतो बा. मोठ्या मनानं. तुम्हीच बोलले ना असे. पण मी म्हणलंच नाही ना बा. मी काय म्हणणार राजा, कोणाला 10 रुपयाला मी काकरत नाही. तुम्ही कुठे इतकी 1.85 देणार. काय तुमचे डोकं फिरलं का बा. पैसे द्या म्हणलं ते. मुगाट्यानं पैसे देऊन टाका, नाही तर मग रिपोर्ट देईन ते. रिपोर्ट? अरे मग दे ना म्हणा बा. कोणा रोखलं तुले. देऊन दे म्हणा रिपोर्ट. कोणाच्या नावाने द्यायचा ती. देऊन टाक म्हणा. ते बाबा, इथं कसं काय माझ नाव देणार आहे. अरे पण म्हणलं ते राजा मा नावानं बिल आहे ना, ते मा नावानं रिपोर्ट देईन ना हो. असं कसं करू राहिले तुम्ही. असे काम नका करू बा तुम्ही. मग आता तुम्ही सांगितलं म्हणूनच आणली ना मी काय अंगठ्या देणार होतो. माझी सोय तरी आहे का एवढी. तेच तर म्हणलं, तुम्ही मोठेपणा केला भोगा आता. अरे बापा, म्हणजे वाऱ्यावर भारे बांधले तुम्ही नाही. हो रे बाप, आग लावे राजा. धोंड्याचा महिना गाजवला आणि मला टिपारी दिली नाही. हो, बरं बरं बरं, थांबा तुम्ही आता. सांगतो तुम्हाला काय. हो, तुम्हाला काय वाटून राहिलं का सोपं आहे का इतकं. पैसे तर वसूल करतोच मी. करा ना, काय करायचं ते करा. काहून की संजू जगता तुम्ही म्हटलं नाही ना मला असं. संजू पुरावा आहे ना, किंवा तुम्हीच म्हणे की मी पैसे देणार आहो, तुम्ही फक्त अंगठ्या घेऊन या. मग असं म्हणलं ना तुम्ही. अरे बाबा, संजू त्यातला तूही त्यातला. हो ना, किती लोकांना फिटवलाय संजूला माहित नाही का. बरं 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 बरं, ठीक आहे ना ठीक आहे ना. हो, सांगतो तुम्हाला. हो, सांगतो बत्ती दाखवतो तुम्हाला काय असते तर. हो, तुम्हाला काय सोपं वाटते का. हो, ठेवा आता तुम्ही ठेवा. बाबा कसं काय नाही, काय झालं हे. अरे तेच म्हणून राहिलं भानू, ज्याचं करा भलं ते म्हणजे मायच खरं. सांगा ना, मी काय म्हणणार हवा आता की द्या बा अंगठीचे पैसे मी देणार आहो. आणि पुढच्या माणसाला काय द्या तशा माणसाले. मला विचारलं नाही काही नाही. काय राजा तुमच्या बाबाचं काम कसं. आता म्हणते रिपोर्ट देतो. आता या माणसासंग मी बोललो, काय म्हणून राहिला ती. मॅच म्हणलं म्हणते. अरे म्या म्हणलंच नाही ना त्याले. म्या म्हणलंही नाही काहीच नाही. फक्त तेच म्हणे बा, तुमच्या ओळखीचं दुकान सांगा. म्या सांगितलं राजा, आणि यानं मा होती मोठी आपत आणली आता. ते बाबा, तुम्ही काय करायचं काय नाही. आता बाबा सांगून राहिले तुम्ही फोनवर बोलले म्हणून द्या म्हणून. हो, मग आता त्याला काय करू शकतो आम्ही. तुमच्या नावाने बिल आहे, पैसे तुम्हाला द्यास लागत. म्हणजे मी कसं काय देऊ आता. इकडे जर खाली पैसे नाही राजा. आमची इथं चक्की चालून जीवन जगतो आम्ही. आमची परिस्थिती आम्हाला माहीत. इतकाही पैसे आम्ही देऊ कसे काय. पण मग आम्ही काय करू काकाजी. हो, आमच्या घरून देऊ का पैसे, का आमच्या घरात झाडाला पैसे लागेल आहे. मग तुमच्या विश्वासावर आम्ही दिलेला आहे, त्या माणसाचे नाही. हो, बिल तुमच्या नावानं आहे, पैसे तुम्हालाच भरावं लागणार आहे. पण भाऊ, आता मी कसं काय करू सांगा बा. आता आमची इकडे खायचे वांदे पडून राहिले, तर म्हणलं शेतीवाडी नाही काही नाही, इकडचं आणून खाणं आहे. चक्कीवर जगून राहिलो आम्ही. इतके पैसे देऊ कुठून आता. एक तर गलती आहे बा, आमची काहीच नाही न्यायची. तुमच्या बाबानं खायला दिले तिकडे. अंगठ्या तुमच्या बाबानं दिल्या, त्यामुळे तुमची चुकी आहे, आमची काही चुकी नाही बा. हो, मी पैसे देऊच शकत नाही. नाही हे बा, तुम्ही विचार करा अजून 1 घंटा विचार करा. हो, मग कसं माया बाबाला तुम्ही फोन लावून द्या, मी पैसे देत नाही. हो, माया बाबा काय करतील ते करतील मग. मी काय करू शकतो त्याच्यातनी. 1 घंटा मी थांबतो तुमच्या घरी. तुम्हाला पैसे द्यायचे असन तर द्या. हो, काय विचार करायचं करा तुम्ही. 1 घंटा दिला मी. वापरायचे नसतंच झालं बा. मग आम्ही 1 घंट्यात आता मला काय जेलात घालते का, हे काय सांगा. अरे भानू, एक फोन लाव बरं. हो, फोन लाव. शांतारामने फोन लाव. हो, का नसती झाली म्हणा गयाशी. हो, दे बरं. माझ्याजवळ फोन दिला होती. बरं, 1 मिनिट. हो, लावतो.
म्हणते बा कंदील बुडा हो हे माणूस गेला वाटतं त्याच्या घरी हो काय अडचण आली म्हणा हा बोला ना बोला कंदिलाबाजी हो काय आता विषय काय नाही का शांतारा मोठी आपत आली म्हणलं घेणं ना देणं आणि कंदील लावून येणं हो असं काम झालं म्हणलं माया हो घरी ये बरं माया जरा ये बरं बाहेर ये बरं मी हा जरा उभा अर्जंट ये जरा मी जरा अडचणीत आहो काय घोरा काय सांगा बा हो हे माणूस गेला आता काय म्हणते काय नाही बुड्या भोवती काय आलं तर हा तर बरं शिवला चालतं का देवीदास पण झालं काय नेमकं ते तर विचारात यायले काय झालं काय म्हणा हो येतो आम्ही पण काय नेमकं काय अडचण काय म्हणलं काय झालं तुम्हाला काय सांगा राजा नसती आपत आली बा माभूती मी त्या गुलाबरावच्या घरी गेलो नाही का रे बा काल आता दमनी घेऊ हा ते म्हणे या म्हणे ते जवायसाठी ते दमनी द्यायची आहे नसं तसं आता देत असले तर माहिती आहे सर राजा मोठा घोर केला राजा गेम केला म्हणलं माहिती आहे ना हा या बरं इकडे जराशे अर्जंट या बरोबर येतो येतो काही हरकत नाही हो आलोच हा हो ठीक आहे चाल बरं हो पाहू तिथं गेल्यावर समजतेस काय आता हो चाल शिवला आता काय सांगा तुम्हाला हो सांगा मग आता याच्यात माझ्या काही दोष आहे का हा लेणी की देणी मलाच पडून राहिली कधी हा मी आता इथून आणली नाही अंगठी आणि हे म्हणते बिल तुमच्या नावानं फाटलं हा हो अंगठ्या घरून राहिले तिकडे ते दुसरे 2 जवळ त्या गुलाबरावचे हा मग आता मी करावं काय आता सांगा तुम्ही सांगा आता हा याच्यावर मार्ग सांगा काहीतरी आलं ना लक्षात आलं ना म्हणजे गुलाबरावनं दुकानातून 2 अंगठ्या उचलल्या तुमच्या नावावर हा पैसे दिले तुमच्याकडे लावून अंगठ्या घेऊन गेला तिकडे असं म्हणजे आता तुम्ही फोन लावला तर काय म्हणे म्हणता ते मग काय त्याचं काय म्हणणं आलं ते तर काही नवऱ्याला बा ती म्हणते म्या म्हणलं म्हणते की बा अंगठ्या घेऊन या मी यावेळेस मोठ्या मनानं बा तुमच्या जवळला अंगठ्या करतो असं म्या म्हणलं म्हणते पुरावा संजय आहे म्हणते सांगा आता म्हणजे पुरावा त्याचाच जमा केला त्यानं स्वतःच्याच मनानं म्हणते की बा म्याच म्हणलं हा सांगा आता म्हणजे किती खोटे कारनामे झाले हा चोर तर चोर शेजवरी उडाला ते हा तुम्हीच म्हणलं म्हणते अरे बाबा मग तर राजा पुरेच अटकले तुम्ही हा हो बाबा म्हणजे तुम्हाला त्यानं पूर्ण असं बोलण्यात आणलं राजा हो म्हणजे तुम्हीच ते फोनही केला तुम्हीच त्याच्यासंग बोलले म्हणता हा म्हणजे मग शांताराम भाऊ यायचीच गलती आहे राजा याच्यात तर हो ना पण पुढचा माणूस एवढा खोटा बोलून वाटते का माणसाले मला काय म्हणे फक्त बाबा मला दुकान सांगा त्यांना राजा तिथं माझ्या सगळीच कुंडलीच काढली बाहेर आता हा पैसे मला देणं पडून राहिले हे म्हणते तुमच्या नावानं बिल आहे हो रिपोर्ट देतो मग आता करू काय काहीच करा नाही लागत सांगतो ना गलती काहीच नाही तुमची हा हो काय केलं तुम्ही शांताराम भाऊ यायची गलती काहीच नाही ना हा हे गेले नाही आणाले त्याने परस्पर तिकडे दिली बिन हे बिल कसे काय फाळणार आहे हा अंगठ्या घालणारे ती तिकडे हिंडून राहिले हे पा अजिबात द्यायची नाही म्हणला हो जे होईन ते करून घ्या म्हणा पण देवदास हे फोनवर बोलले म्हणते ना हा की बा ते ज्वेलर्सवाले म्हणते की यायनं म्हणलं म्हणून म्या दिलं म्हणते ना हा याच्या विश्वासावर हो पुढच्या व्यक्तीचं काही संबंध नाही याच्यात हो यायनंच म्हणलं म्हणते ना ते म्हणलेले काय अर्थ आहे का मग पण हे गेले का आणाले असं तर यायच्या नावावर कोणी उचलून नेईन मग का बिल यायनं भरावं का हा काही हे बा कंदिलाबाजी हो त्याला सांगून द्या तुमच्या ज्यानं जे होईन ते करा म्हणा बा मी कसे काय देणार म्हणा हा मी आलतो का म्हणा आले आणि म्या म्हणलं का म्हणा पैसे देऊ का म्हणून तुमचा काय याच्यात एक मात्र बी तुमचं काहीच म्हणजे चुकलेलं नाही याच्यात अजिबात बिलकुल पैसे देऊ नका हा ते गुलाबराव जाणे आणि ते अंगठ्या जाणे जाऊ द्या म्हणा कंदिलाबाजी सांगून दे द्यायले म्हणा बा काय करायचं ते करा म्हणा माझ्या काही दोष नाही म्हणा याच्यात मी कुठून पैसे देणार हा हो दोस्त त्या म्हणा गुलाबरावचा आहे त्यांना चाट मारून नेलेली आहे त्याला तुम्ही फोन करा म्हणा पैसे मागून घ्या म्हणा हा आम्हाला काही घेणं नाही म्हणा तर असं म्हणून मग नाही का बरं मग आता काही अशी अडचण येईल नाही ना पुढे समजा जर रिपोर्ट दिला तर करा म्हणा रिपोर्ट करा काही करा तिकडे हो आपला गुन्हाच नाही तर आपण काय पैसे भरायचे हा हो चाल द्याल तिकडे तारीख पे तारीख हा तुम्ही मरेपर्यंत बा केसचा निकालही नाही लागत हा हो टेन्शन घेऊ नका चला भजे खाल्ले चालले वापस हा सांगा द्यायले हो काय करायचं ते करा म्हणा बोलू भाऊ म्हणलं तुमच्या बाबाला फोन करून द्या तुम्ही हो म्हणा कंदिलाबाजी पैसे देण्यास तयार नाही म्हणा कारण की त्याचा काही दोष नाही याच्यात तुम्ही तुमची गलती आहे म्हणा ते तुमच्या परस्पर तुम्ही तिकडे जर देसाल तर आम्ही काय करणार आहोत हो तुम्हाला काय करायचं ते करू शकता म्हणा बा याच्यापेक्षा मी काही बोलू शकत नाही बरोबर ठीक आहे ना मग बस झालं ना बस तेवढं आपल्याला कसं आहे तुमचं काय निर्णय आहे ते तुम्हाला मी 1 घंटा दिला होता चला मी आता काय करायचं ते मी वडिलांना सांगतो माझ्या विषय क्लोज हां येतो मी आता बाबा बिल घ्या काढून टाका आता 1.85 चुना बसला आपल्याला हो कंदील बुडा पैसे द्यायला तयार नाही हो मी पैसे देत नाही म्हणे मला याच्याशी काही संबंध नाही म्हणे काय बोलून राहिला काय देत नाही म्हणते पैसे ते हा अजिबात देत नाही अजिबात देतच नाही म्हणते काय रिपोर्ट द्यायचा द्या म्हणते मी हो पण पैसे मी देणार नाही म्हणे हो आता सांगा काय करता आता काय इलाज याच्यावर आता इलाज म्हणजे शेवटचा पोलीस स्टेशन डायरेक्ट हा हो करू लागाल जमा फसवणुकीच्या गुन्ह्यातनी मग अंगठ्या दिल्या नाही का आपण काय खोटं आहे का आपलं सगळं चला आता दुकान बंद करू आणि लवकर पोलीस स्टेशनला याचा रिपोर्ट देऊन देऊ हा काय नाव आहे ते सगळं माहीत आहे मला पावती घेऊन गेलं संग आणि चाल लवकर बस बस तसंच करा असं तर आपल्याला कोणी फसवणार ना हा चला लवकर आता हा करा दुकान बंद चलो नमस्कार गुलगुले काका काय इकडे कसं काय बाबा चक्कर टाकली हा काय विषय काय सांगता साहेबराज दिवसा दरोडे टाकून राहिले लोक हो धईत म्हणलं काय करावं आता सांगा हा उभ्या फसवणूक झाली म्हणलं आमची हो एका व्यक्तीनं फसवणूक केली हो 1,85,000 रुपयाची हो पहा ना वाचा तुम्ही रिपोर्ट वाचा माया सांगा आता काय करू शकते माणूस असे धंदे कसे करावं आम्ही काय झालं आता फसवून घ्यायची हो पाहू द्या वाचून हो काय प्रतिमान्य अधीक्षक साहेब पोलीस स्टेशन टमक काय अर्जदार गुलगुले ज्वेलर्स विषय 1,85,000 रुपये अंगठीमध्ये फसवणूक झाल्याबाबत पुढे आहे महोदय
उपरोक्त विषयानुसार आम्ही तक्रार दाखल करतो की रामपूर येथील सीताराम पवार वय वर्ष 70 यांनी आमची दिनांक 31 मे 2026ला भर दिवसा फसवणूक केली असून 1,85,000 रुपयाची आमची फसवणूक झालेली आहे. त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. त्यानुसार आमची फसवणूक यांनी केलेली आहे. सविस्तर माहिती वाचून त्यानुसार आम्हाला न्याय देण्यात यावा करिता अर्ज सेवेशी सादर. बोलून राहिले तुम्ही? हो, आता हे याच्यात मी नाव वाचून राहिलो. जे फिर्यादी आहे ते काय काय सीताराम पवार, त्या व्यक्तीनं तुमची फसवणूक केली. काय बोलून राहिले तुम्ही? हो ना साहेब राजा, वाटते तसा नाही ते बुडा. हो, इतकी दिवस आता व्यवहार केला त्यानं आमच्याशी, पण आता यावेळेस शेवटून झोडपा दिलाच त्यानं. हो, एकदम खतरनाक गेम रचला त्यांना आता. हो, दोघंही भाऊ आहेत त्याचे सामील. त्याचा भाऊ आहे एक कोणता मोतीराम पवार आणि सीताराम पवार. या दोघांनं बरोबर काहीतरी प्रकरण रचलं आणि आमच्यापासून अंगठ्या घेऊन गेले आणि पैसे द्यायचा पत्ता नाही. आता पैशाला गेलं मुलगा तर बिलकुल दादागिरी करून राहिले. माझ्या भावानं आणले असेल तर त्याला माग म्हणते, मला नको मागू. त्याच्या भावाचा आम्ही कुठं शोध घ्या. नेले तर याच्या नावावर ना. मग आता आम्ही तसा रिपोर्ट दिलेला आहे. त्या व्यक्तीच्या विश्वासावर आम्ही दिलं. त्यानं फोनवर आम्हाला रेकॉर्डिंग आहे आमच्याजवळ उपलब्ध की बा द्या म्हणे तुम्ही. आम्ही त्याला दिली ते. आता पैसे मागायला गेलो तर आता ते म्हणते म्या काय म्हटलं. उलटा फिरून राहिला ती. तर आता त्याला सारखं करा जरासं, त्याला दाखवा जरा काय असते हिसका. तर आमची फसवणूक कशी करणं सोपं आहे त्याला सांगा जरा. वाटत नाही रे ते बुडा इतका आहे. पण हो ना, आता मरता मरता मरून जिवंत झाला ना ते बुडा. मग काय आता मेल्यावर आता माणसाला डबल जीवदान भेटल्यावर चांगले कामं करणं म्हणा. असे कामं करतं का म्हणा तू? बरोबर पाहू आता याच्यात खरं काय खोटं काय येईनच लक्षात. उद्या त्याचं पाहू आपण काय. तर उद्या त्याला बोलू चौकशीसाठी आणि पुढची कारवाई करून टाकू. लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू. पांडे साहेब उद्या येतील. उद्या तुमचं काम होऊन जाईल. बरं घ्या ना बा, मग ते तक्रार घेऊन घ्या. पहा काय आहे ते. हो ठीक आहे, मी तक्रार लिहून घेतो ते आणि उद्या तुम्हाला मी फोन करतोच ते काय उद्या चौकशीसाठी तुम्हाला बोलावीन मी. येऊन जा. ठीक आहे, ओके.